नमस्कार, मी मोनालीज फूड कोर्टच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण आंबोशी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर आंबोशी म्हणजे बेसिकली सुकवलेले आंबे, पण ते करण्याची पद्धत आहे, कसं स्टेप बाय स्टेप करायचं ते आपण यामध्ये बघणार आहोत। आणि जनरली काय होतं की कोकणामध्ये हा जो सीझन आहे म्हणजे उन्हाळा आहे तेव्हा कच्च्या आंब्याचा वापर बऱ्याचशा आमट्यांमध्ये केला जातो, जसं की मुगाची आमटी आहे, बिरड्याची आमटी आहे, याच्यामध्ये हा आंबा चांगला लागतो। पण उन्हाळा संपल्यानंतर काय, मग त्यासाठी त्याची जी तजवीज आहे ती आत्ताच केली जाते। तर हे आंबे विशिष्ट पद्धतीने सुकवले जातात आणि त्याच्यानंतर आपण ते वर्षभर 2 वर्ष वापरू शकतो। तर ही आंबोशी कशी बनवायची ते आपण बघूयात। चला तर मग वळूयात आपल्या किचनकडे। आंबोशी बनवण्यासाठी इथे आपण अर्धा किलो आंबे घेतलेले आहेत। छान कडक असे आंबे घ्यायचे आणि शक्यतो दुकानदाराला विचारून घ्यायचे आंबटपणाबद्दल, कारण बऱ्यापैकी ते लोक सांगतात की आमटाला जास्त असलेला आंबा कोणता आहे किंवा कमी आंबट कोणता आहे। तर जे जास्त आंबट असतील तसे आंबे घ्यायचे। तर मीडियम साईजचे आंबे घ्यायचे किंवा छोट्या साईजचे घ्यायचे, म्हणजे आंबोशी व्यवस्थित होते। थोडे मोठ्या साईजचे घेतले की मग काय होतं की त्याला थोडासा गोडवा यायला लागलेला असतो, त्यामुळे तसे आंबे घ्यायचे नाहीत। आता हे जे आंबे आहेत ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे। तर मी शक्यतो असं पाण्याखाली धरूनच आंबे धुते, जेणेकरून त्याचा चीक जो आहे तो अगदी व्यवस्थित निघतो। असं व्यवस्थित चोळून चोळून स्वच्छ असे आंबे हे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत। आता आंबे धुवून झाले की असा एक स्वच्छ कॉटनचा कपडा घ्यायचा, नॅपकिन घ्यायचा आणि त्याला हे आंबे पुसून घ्यायचे, व्यवस्थित कोरडे करून घ्यायचेत आपल्याला आंबे या पद्धतीने। आता तीनही आंबे मी पुसून घेतलेले आहेत। आता पुढे काय करायचं ते बघूयात। तर आता याचा जो देठाकडचा भाग आहे तो आपल्याला सुरीने कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पिलर घ्यायचा आहे आणि पिलरनी याची जी स्किन आहे किंवा जो वरचा भाग आहे तो आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचा आहे। काही जण हे विळीवर देखील करतात, म्हणजे जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात बनवता तेव्हा ते विळीवर करणं फटाफट व्यवस्थित जमतं। तर पूर्ण आंबा असा व्यवस्थित पील करून घ्यायचा। बघा असा होतो, छान करकरीत असे मोठे आंबे आहेत। आता मी तिन्ही आंब्यांचा साल काढून घेतलेला आहे। तर इथे तुम्ही बघू शकता छान कडक असे आंबे आहेत। आता काय करायचं, तर हे मीडियम साईजचे आंबे आहेत म्हणून मी काय करते तर हे साईडने कट करून घेणार आहे। जर थोडे छोट्या साईजचे आंबे असतील ज्याच्यामध्ये कोय असेल, म्हणजे बाठा तयार झालेला नसेल कडक असा, तर त्या केसमध्ये तुम्ही मधून चिरू शकता। पण हा थोडा मीडियम साईजचा आंबा आहे म्हणून मी याला साईडने काप करून घेते या पद्धतीने। बघा याच्यामध्ये थोडासा बाठा आहे, त्यामुळे साईडने याचा कट करून घ्यायचा। पण असं असेल तरी आपण याचा कोणताही भाग वेस्ट घालवणार नाही आहोत। सो जो बाकीचा साईडचा देखील जो गर आहे तो देखील आपण कट करणार आहोत। आणि शक्यतो ना अगदी सेम साईज केलं पाहिजे असं काही नाही, पण साधारण सेम साईजचे तुकडे केले ना तर व्यवस्थित एकसारख्या सगळ्या कापा उन्हामध्ये सुकल्या जातात। नाहीतर मग काही काही कापा सुकून कडक होतात आणि काही काही मऊ राहतात, म्हणून साधारण सेम साईजचे होतील असे लांब लांब तुकडे आपण करून घ्यायचे आहेत याचे। मध्ये थोडासा वाटा आहे त्यामुळे सुरी देखील सटकते आहे। तर याच पद्धतीने हा जो साईडचा भाग आहे तो देखील आपण कट करून घेणार आहोत आणि त्याचबरोबर जेवढा थोडासा सॉफ्ट भाग आहे तो देखील आपण काढून घ्यायचा आहे। आणि हा बाठा देखील आपण सुकवणार आहोत, कारण हा बाठा देखील आमटीमध्ये वगैरे छान लागतो। सो साधारण लांब लांब तुकडे होतील असे तुकडे करून घ्यायचे। या मोठ्या कापेचे देखील मी 2 भाग करून घेते, खूप लांब आहे ही काप। तर बघा हे साधारण एकसारखे होतील असे मी तुकडे करून घेतलेले आहेत इथे। आणि सगळे आंबे कट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे सुकवायचे आहेत, त्यासाठी मी एका भांड्यामध्ये ह्या कापा ज्या आहेत त्या काढून घेते आणि नंतर आपण हे
उन्हात सुकवणार आहोत. तर किती कडक ऊन आहे त्यावर ते डिपेंड आहे, पण साधारण एक 3 ते 4 दिवस आपण हे उन्हात सुकवून घेणार आहोत. तोपर्यंत कापा व्यवस्थित सुकल्या जातील. तर या कापा आता आपल्याला उन्हात सुकवायच्या आहेत. तर मी काय केलंय, एक कॉटनचा कपडा अंथरून घेतलाय आणि त्याच्यावर या कापा आपल्याला अशा लावायच्या आहेत. व्यवस्थित लावायच्या, एकावर एक त्या आल्या नाही पाहिजे, नाहीतर मग ते सुकत नाही व्यवस्थित. सो साधारण व्यवस्थित लागल्या जातील असं लावून घ्यायच्या, म्हणजे त्या छान एकसारख्या सुकतात. बाठा देखील आपण सुकवणार आहोत, पण तो आपण थोडे सेपरेटली सुकवूया. तर इथे या सगळ्या कापा ज्या आहेत त्या मी लावून घेतलेल्या आहेत. आता याच्यावर आपल्याला एक पातळ, अगदी पातळ, म्हणजे कॉटनचा शक्यतो नाही घालायचा. जर कोणता ओढणी वगैरे असेल तर तुम्ही ते अंथरू शकता. माझ्याकडे असा हा स्कार्फ आहे जो अगदी पातळ आहे, तो मी याच्यावर अंतरला आहे, जेणेकरून याच्यावर धूळ वगैरे उडणार नाही. तर साधारण 3-4 दिवस आपल्याला सुकवायचे आणि हे 2 दिवसानंतरचं मी शूट केलेलं आहे. सो 2 दिवस मी ह्या उन्हात अशाच ठेवल्या होत्या आणि याच्यावर मी तो पातळ कपडा इकडे अंतरला होता. सो त्या बाल्कनीत थोडं ऊन कमी होत होतं म्हणून मी दुसरीकडे हे शिफ्ट केलेलं आहे. आणि एक 4 दिवस झालेत आणि 4 दिवसानंतर तुम्ही बघू शकता ही जी आंबोशी आहे ती व्यवस्थित सुकलेली आहे. त्याचबरोबर हे जे बाठा आहे ते देखील व्यवस्थित कडक सुकलेले आहेत. आता पुढे काय करायचं ते आपल्याला बघायचं आहे. तर हे बाठे आणि त्याचबरोबर या ज्या कापा आहेत सुकलेल्या त्या सगळ्या आपण काढून घेऊया. चाळणीत काढून घ्यायच्यात, कारण पुढची प्रोसेस आपल्याला चाळणी लागणार आहे. बघा मस्त कडक सुकलेल्या आहेत या, आणि कलर देखील याचा बदललेला आहे. आता अशी छान सुकलेली काप आहे. ते पुढे काय करूया, तर याच्यावर आपल्याला गरम पाणी ओतायचं आहे. त्यासाठी मी काय करते, हे अगोदर व्यवस्थित पसरवून घेते, म्हणजे सगळीकडे पाणी देखील व्यवस्थित लागेल. आता या कापा भरपूर कडक झाल्यात बरं, कारण 4 दिवस अगदी कडकडीत उन्हात या सुकलेल्या आहेत. आता अशा पसरवून झाल्या की पाणी गरम करून घ्यायचं. कोमट नाही, शक्यतो व्यवस्थित गरम करून घ्यायचं. आणि मग हे पाणी जे आहे ते आपल्याला याच्यावर ओतायचं आहे. खाली मी एक वाडगा ठेवलेला आहे, जेणेकरून पाणी त्याच्यात पडेल. ते सगळ्या कापांवर आणि त्याचबरोबर बाठ्यावर देखील हे पाणी ओतून घ्यायचं आहे. आता सगळीकडे लागलं पाहिजे म्हणून मी काय करते, तर या कापा आणि जो बाठा आहे ते थोडंसं अलटपलट करून घेऊया. सो शक्यतो चिमट्याने करायचं, कारण गरम आहे. म्हणजे याच्यावर देखील आपल्याला गरम पाणी ओतता येईल आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित गरम पाणी लागेल. आता हे जे राहिलेलं पाणी आहे ते देखील आपण याच्यावर ओतून घेणार आहोत. आता हे पाणी ओतून झालं, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये खाली पाणी गळालेलं आहे. आता हे जे पाणी आहे ना ते आपल्याला फेकून द्यायचं आहे, त्याचा काही उपयोग नाही. कदाचित धूळ किंवा कचरा काही असेल तर ते देखील याच्याबरोबर व्यवस्थित निघून जातं. आता हे पाणी आपण फेकून देऊया. आणि याच वाडग्याच्या वर परत मी ती चाळण ठेवते आणि आता आपल्याला रूम टेम्परेचरला हे सुकवून घ्यायचं आहे. सो आता परत उन्हात वगैरे सुकवायची अजिबात गरज नाही किंवा तुम्हाला पसरवायची देखील गरज नाही, कारण आपली क्वांटिटी खूप नाही आहे. सो मी असंच ठेवलेलं आहे आणि फॅन चालू केलेला आहे. सो फॅन खाली हे एक 4 ते 5 तास आपण सुकवून घेणार आहोत, जेणेकरून आता जी ड्राय होती आंबोशी ती आता थोडीशी मऊ झालेली आहे पाण्यामुळे, ती मी सुकवून घेतलेली आहे. आणि इथे एक 4-5 तास झालेले आहेत, तरी आंबोशी थोडी बऱ्यापैकी मऊ झालेली आहे, पण ती सुकलेली देखील आहे. आता आपला हा वर्षभराचा वाळवणीचा पदार्थ आहे. वर्षच असं नाही, माझ्याकडे तर गेल्या वर्षाची म्हणजे 2 वर्षाची आंबोशी अजूनही आहे आणि व्यवस्थित चांगली आहे. तर याच्यासाठी काय करायचं, तर मीठ
बारीक मीठ लावायचं आणि ते ह्या आंबोशीला व्यवस्थित चोळून घ्यायचं. या पद्धतीने आपण चोळून घेऊया. आता पूर्ण मीठ पकडेलच असं नाहीये, कारण थोडीशी ड्राय वेट अशी मिक्स आहे ही आंबोशी. पण त्याला चोळून घ्यायचं आणि थोडं वरती देखील आपण मीठ घालणार आहोत, म्हणजे ती आंबोशी व्यवस्थित टिकेल. आणि इथे आपली आंबोशी बनवून तयार आहे. तर थोडीशी मेहनत आहे, म्हणजे एकदा मेहनत केली आणि पुढे 3-4 दिवस सुकवलं आणि परत एक 15-20 मिनिटं घालवली की अगदी 1-2 वर्षभराची आंबोशी बनवून तयार होते आणि ती अजिबात खराब होत नाही. आता या बाठ्यांना देखील आपण हलकं मीठ लावून घेऊया. चोळून घ्यायचं हाताने व्यवस्थित. आहा, आणि बघू शकता वर्षभरासाठी आपली ही आंबोशी बनवून तयार आहे. तर हिचा वापर काय आहे, तर कोणत्याही प्रकारच्या आमटीमध्ये किंवा आंबट वरण असू द्या त्याच्यामध्ये ही आंबोशी चांगली लागते. तर बिरड्याची आमटी असेल, मुगाची आमटी असेल, या स्पेसिफिक आमट्यांमध्ये तर ही खूपच चांगली लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बिरड्याच्या आमटीची रेसिपी देखील आपल्या चॅनलवर आहे, ती नक्की ट्राय करा आणि या आंबोशीचा देखील वापर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सहित. तोपर्यंत स्टे ट्यून्ड अँड थँक यू.